आता आम्ही सिंगापूरच्या बॉटॅनिकल गार्डन मधील ऑर्किड गार्डन मध्ये आहोत आणि गार्डनचं काम कशा प्रकारे नैसर्गिकपणे केले जाते ते दाखवतो तुम्हाला। हे दगड आहेत, त्या विटा आहेत आणि ही रेती आहे किंवा वाळू आहे, नैसर्गिकपणे तीच वापरली जाते। आता अजून त्यांनी काही दगड विटा आणल्यात, हे झाडांचे रोप आणलेत, ह्या कुंड्या आणल्यात आणि यांचं हे गार्डन उभं करायचं काम चाललंय आणि खरोखर हे काम एवढं छानपणे करतात की गेली 10 वर्ष हे युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज मध्ये असलेलं हे गार्डन आहे। बघा आता हे कर्मचारी कसं काम करतायत। बाहेरून काही केमिकल कृत्रिम काही ढकलत नाहीत। त्यांनी जे कुंड्या भरून आणले ती सगळी रेती किंवा स्थानिक माती आहे आणि सगळ्या लोकल स्पेसीज आहेत। बाहेरचं कुठलंही काही आयात करायच्या भानगडीत हे पडत नाहीत। सिंगापूर बॉटॅनिकल गार्डन झोन 3 याच्यामध्ये हे लोक काम करतायत आणि ह्यांनी लावलेली झाडं जगतात बरं का, कारण हे पगारासाठी लावत नाहीत किंवा बिलं लावण्यासाठी ही झाडं लावली जात नाहीत। खरोखर देशाची प्रगती व्हावी, लोकांना काही चांगलं पाहायला मिळावं म्हणून हे अशा प्रकारे हे गार्डन मध्ये हे काम करतात। सुशोभीकरणाच्या नावावरती अजिबात खर्च नाही, कुठेही कट्टा कटाडा करणे नाही। जुन्या तुटलेल्या विटा बरं का बांधकामाच्या ते घेऊन आलेत आणि टाकावापासून टिकावं असा त्यांचा हा प्रयोग आहे। झाडांना जे काही लागतं ते नैसर्गिक लागतं आणि अशा छोट्या ई व्हेकल मधून ही झाडं झुडपं आणली जातात आणि सगळीकडे झाडं लावायचं, झाडं जगवायचं काम हे करतात। म्हणून ते युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेजच्या यादीत आहेत। आपली गार्डन भ्रष्टाचाराच्या यादीत आहेत। आपली गार्डन झाडं मरतील कशी याच्यासाठी व्यवस्था करण्याच्या नादात सगळे अधिकारी असतात। एक गार्डन एका शहरातलं दाखवायच्या अधिकाऱ्यांनी चांगलं मेंटेन केलेलं असेल किंवा कुठल्या पुढाऱ्यांनी त्याच्यासाठी जीव लावला असेल असं काही होत नाही। म्हणून आपले शहर करू सिंगापूर ह्या अभियानाअंतर्गत आम्ही हे ऑर्किडचं गार्डन तुम्हाला दाखवलंय। प्रत्येक शहरात आपल्याला करायचंय। चला आपले शहर सिंगापूर करू या अभियानाअंतर्गत।